कसा असेल आणि सभेच्या माध्यमातून किती कोणकोणते लोक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची नेमकी या संदर्भात काय मत आहेत? नक्कीच नागपूर विभागातले शिवसैनिक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पहिला म्हणजे थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। सुरुवातीला रामरक्षा पठण या ठिकाणी होईल, त्यानंतर श्री प्रभू रामाची आरती या ठिकाणी होईल आणि आपण हे दृश्य या ठिकाणी सगळे युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत, श्रीरामाचा टी शर्ट घालून या ठिकाणी आलेले आहेत, भगव्या टोप्या घालून आलेले आहेत। उत्साह मोठा आहे आणि आज उद्धव ठाकरे काय बोलणार, कारण की आता थोड्याच वेळात उद्धवजी या ठिकाणी पोहोचणार आहे। आपण हे मंदिर या ठिकाणी बघतायत, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या घरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरचं हे मंदिर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आंदोलनासाठी निवडलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। दुसरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेलं शहर आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसह संघाच्या प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिलेलं आहे, सरसंघचालकांना निमंत्रण दिलेलं आहे, परंतु संघाचे कोणी नेते या ठिकाणी येणार नाही। गजानन अंबादास दानवे देखील तिथे आहेत, त्यांनी देखील इथे ध्वजाची पूजा केलेली आहे आणि ते देखील आक्रमकपणे या आंदोलनामध्ये आहेत। समर्थकांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहत आहे आणि पाऊस पडतोय आणि हा पाऊस पडत असताना हे आंदोलन जे आहे ते होत आहे। बिलकुल उद्धवजींची भूमिका तर सुस्पष्ट आहे, कारण हे राम मंदिराचे जे दान लुटले गेले जाते त्याच्या विरुद्ध हा लढा उद्धवजींना पुकारलेला आहे हिंदू बांधवांसाठी, कारण राम आमचा श्रद्धेचा मुद्दा आहे। संघाचं मुख्यालय असलेलं शहर आहे, फडणवीसांच्या घराजवळचं मंदिर का निवडलं तुम्ही? असं काय नाही, इथं आहे म्हणून निवडलं। फडणवीसांना का महत्व द्यायचं, काय रस काय? फडणवीसांचा काय विषय समिती, राम इथे म्हणून आलो आम्ही, काय फडणवीस इथे म्हणून थोडी आलो आम्ही। जन्मभूमीची दान चोरी झाली, त्याचं आंदोलन पुढची भूमिका ही जाहीर करणार आहे। हे आंदोलन मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा स्तरावर जाणार, पुढचं आंदोलन पुण्यात होणार। भाजपनं वारंवार टीका केली की ज्यांनी हिंदुत्व सोडलं, जे काँग्रेस सोबत गेले त्यांना अधिकार नाही हे आंदोलन करण्यात। नवाब मलिक बरोबर आवडतं का? सना मलिक बरोबर, नवाब मलिक बरोबर आवडतं का? हिंदुत्ववादी याचा संघर्ष सुरू आहे यासाठी मला असं वाटतं जनता ठरवेल। मदाजी दानवे म्हणतात की जनता ठरवेल खरा हिंदुत्ववादी कोण आणि खरा राम भक्त कोण। आपण बघू शकतो, हे बघा प्रकाश गजबे जे आहे ते शरद पवार गटाचे एकमेव पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे। भाऊ काय सांगणार, तुम्ही एकमेव पदाधिकारी आहे या ठिकाणी आले तुमच्या पक्षाचे? निश्चितच आज महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्ष हा सम्मिलित आहे, आम्ही त्यांना समर्थन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे आणि निश्चितच ते चांगल्या कामाकरता। फक्त एक पक्ष, एक सलील देशमुख या ठिकाणी नाही, अनिल देशमुख दिल्लीला गेलेले आहे, काँग्रेसचे कोणी नेते दिसत नाही। आता ते काँग्रेस काय करते त्याचंही नाही, परंतु महाविकास आघाडीमध्ये सर्वात महत्वाचा पक्ष हा सुद्धा आहे शिवसेना, म्हणून आम्ही त्यांना समर्थन त्यांना पाठिंबा देणे आणि त्यांना मदत करणे आमचं काम आहे। हे शरद पवार साहेबांची सूचना आहे। शरद पवार साहेबांची सूचना आहे। मी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे येतोय, आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, मोठा उत्साह आहे, तरुणांची संख्या दिसते। हो, आज इथे पूर्ण शिवसेनेचे, युवा सेनेची आमची संघटना पूर्ण उत्साहाने इथे उभे आहे आणि आम्ही दाखवतोय ही भूमी जे म्हणतात की भारतीय जनता पार्टीची संघाची भूमी आहे, आज आम्ही सिद्ध करून दाखवलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे, हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेचे युवा सैनिकांची भूमी आहे आणि जे ढोंगी हिंदुत्व दाखवत आहे, आज आम्ही सिद्ध केलंय आमचं हिंदुत्व जे शिवसेना हिंदू बाळासाहेब ठाकरेचे हिंदुत्व आहे हे खरं हिंदुत्व आहे, हे आज आम्ही इथे सिद्ध करून दाखवलंय। आपण बघू शकतो युवा सेनेच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरेजी या कार्यक्रमाच्या स्थळी येणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो काही या ठिकाणी पुजारी सुद्धा बोलवण्यात आलेले आहे। राजे मुधोजी भोसले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपण बघू शकतो नागपूरचे राजे मुधोजी भोसले हे सुद्धा या ठिकाणी मंचावर पोहोचलेले आहे आणि या रामरक्षा आंदोलनात सहभागी या ठिकाणी होत आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, काही पुजारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे, कारण की हा संपूर्ण कार्यक्रम विधिवत कार्यक्रम होणार आहे। सुरुवातीला रामरक्षा पठण, त्यानंतर श्रीरामाची आरती आणि त्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं भाषण जे आहे ते होणार आहे। संघाच्या भूमीत, फडणवीसांचं गृह शहर असलेल्या भूमीत नेमकी काय भूमिका उद्धवजी मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।
आनंद, पुन्हा एकदा तुमच्याकडे तो दुसरे दृश्य आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आता काही वेळातच या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यानंतर इथे रामरक्षा पठण केलं जाईल, श्रीरामाची आरती केली जाईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी अमरावतीच्या हनुमान गडीवर नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करणार आहेत. तर ज्या वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती त्या दिवसापासून नवनीत राणा, रवी राणा हे आक्रमक होत त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रामरक्षा पठणाला आपण हनुमान चालीसा पठणानं उत्तर देणार अशी आक्रमक भूमिका नवनीत राणा यांनी घेतली. आणि त्यानुसार आज ज्या वेळेला नागपूरमध्ये ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन होतंय त्याच वेळेला अमरावतीमध्ये हनुमान गडीवर नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय. तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. नागपुरात ठाकरेंचा रामरक्षा पठण आंदोलन होते. रामनगरचा हा सगळा परिसर आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा देखील होणार आहे आणि तिथेच रामनगरचं हे श्रीरामाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आता काही वेळातच इथे पोहोचतायत. तर अमरावतीच्या हनुमान गडीवर नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करणार आहेत. उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी म्हणून नवनीत राणा या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करणार आहेत. रामरक्षा पठण झाल्यानंतर मंदिरामध्ये या मंदिराच्या समोरच्याच बाजीप्रभू देशपांडे चौकामध्ये मुख्य रस्त्यावर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते या ठिकाणी आपण पाहताय. खासदार संजय राऊत हे 2 दिवसांपासूनच नागपूरमध्ये आहेत आणि सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी रामरक्षा पठणाचे बॅनर होर्डिंग्स लावण्यात आले तर ते हटवण्यात आलेले होते. तर त्यावरून सुद्धा काहीसा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं.